कोबी किसून न घेता किंवा न चिरता अगदी झटपट अर्ध्या तासातच बनणारे कोबीचे मंचुरियन अगदी कमी साहित्यांचा वापर करून घरच्या घरी कसे बनवायचे, अगदी गाड्यावर मिळतात तसेच हे मंचुरियन तयार होतात। मंचुरियन कुरकुरीत आणि पोकळ तयार होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दर्शना किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा नक्की क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचा एक कोबी घेतलेला आहे, तो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। त्याची इथे मी वरवरची पानं काढून घेतलीत आणि कोबी घेताना असा हिरवट कोबी घ्यायचा, त्यामुळे त्याचे मंचुरियन अगदी छान होतात। आता याचं जे वरचं देठ असतं ते कडक असतं, त्यामुळे ते कापून घ्यायचं, ते आपल्याला यामध्ये घ्यायचं नाही। आता या कोबीचे आपल्याला मधोमध 2 काप करून घ्यायचे आहेत। मी इथे अर्ध्या कोबीचेच मंचुरियन करणार आहे। अर्ध्या कोबीचेच मंचुरियन देखील प्लेटभर तयार होतात। आता या कोबीला पुन्हा मधोमध कापून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला जाडसर असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपल्याला हा कोबी किसून किंवा कापून न घेता आपल्याला हा कोबी चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे आपल्याला पाहिजे तसा बारीक करता येतो, शिवाय आपला वेळसुद्धा वाचतो। अगदी 2 ते 3 मिनिटातच आपला कोबी छान असा बारीक होतो, कारण कोबी बारीक केल्यामुळे याला जास्त पाणी सुटतं आणि जास्त मैदासुद्धा लागू शकतो, यामुळे याला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। इथे आपण बघू शकता अशाप्रमाणे आपल्याला हा कोबी ठेवायचा आहे। आता हा चॉपरमध्ये बारीक केलेला कोबी आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व कोबी आपल्याला थोडा थोडा करून बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे आपला सर्व कोबी बारीक करून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची। आता आपल्याला 2 चमचे इतकं लाल तिखट घालून घ्यायचं। माझं यामध्ये काश्मीरी लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर मिक्स केलेली आहे। मंचुरियनला छान कलर येण्यासाठी तुम्ही यामध्ये काश्मीरी पावडरसुद्धा मिक्स करू शकता। आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा। यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस घालून घ्यायचा। यामुळे या मंचुरियनला अगदी चायनीजसारखी चव येते आणि खायला तर हे मंचुरियन अतिशय छान लागतात। आता इथे मी अर्धी वाटी इतका मैदा घेतलेला आहे। हा मैदा आपल्याला थोडा थोडा करून यामध्ये घालून घ्यायचा। सुरुवातीला मी इथे 2 ते 3 चमचे मैदा यामध्ये घालून घेते आहे। तसंच पाव वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर मी इथे घेतलेलं आहे, त्यातील 1.5 ते 2 चमचे यामध्ये घालून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं। मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण यामध्ये टाकताना थोडं थोडं पीठ यामध्ये मिक्स करायचं, यामुळे मैद्याचं प्रमाण यामध्ये जास्त होणार नाही। यामध्ये मैदा मिक्स करत असताना कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे मैदा हा पाण्याचं प्रमाण ॲब्झॉर्ब करतो, त्यामुळे लागेल तसं कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण यामध्ये मिक्स करत जायचं। अगदी हलक्या हाताने हे पीठ मिक्स करायचं। आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे जर पीठ घट्ट दाबून मिक्स केलं तर कोबीला जास्त पाणी सुटतं आणि यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाणसुद्धा जास्त लागतं। तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण ओलसर बनायला लागले। आता राहिलेलं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता उरलेलं पीठ मिक्स करून घेतल्यामुळे याला बाइंडिंग अगदी छान येतं। तर इथे आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल यामध्ये मीठ का घातलं नाही, तर मी आता पुढे सांगते। तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिले। तेल छान गरम झालं की आपल्याला लगेचच जे मिश्रण होतं त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, कारण अगोदर मीठ घातल्यामुळे कोबीला जास्त पाणी सुटतं आणि त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर जास्त घालावा लागतो। आपल्याला यामध्ये मीठ घालून हे मिश्रण छान असे एकत्रित मिक्स करून आपण याचे मंचुरियन लगेचच गरम तेलामध्ये सोडणार आहोत। तर इथे हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। मंचुरियन तेलामध्ये सोडण्याच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडून बघायचा। जर लगेचच वर आला तर समजायचं आपलं तेल तळण्यासाठी तयार आहे। चला तर लगेचच आपण मंचुरियन तळून घेऊया। कोबीचे मंचुरियन कुरकुरीत आणि आतून पोकळ होण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे थोडासा तेलाचा हात घेऊन हलक्या हाताने याचा गोळा करून घ्यायचा। जास्त याला न दाबता फक्त हे एकत्र करून घ्यायचं।
असा गोळा झाला की पटकन तेलामध्ये सोडायचा। तर पहा, हाताला तेल लावून घेतल्यामुळे हे मिश्रण जास्त हाताला चिकटत सुद्धा नाही आणि अगदी पटकन मंचुरियन तेलामध्ये सोडता येतात। न दाबता अगदी हलक्या हाताने हे मंचुरियन तेलात सोडल्यामुळे वरून मस्त असे कुरकुरीत आणि आतून पोकळ असे तयार होतात। लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे आतून ते व्यवस्थित तळले जातात। एकदम हाय हीटवर तळले तर हे वरून कुरकुरीत तयार होतात, परंतु आतून ते कच्चे राहतात, त्यामुळे ते मऊ पडू शकतात। त्यामुळे मंचुरियन तळताना अजिबात घाई न करता आपल्याला हे मंचुरियन व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। तेलावर बुडबुडे यायचं कमी झालं आणि थोडासा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला लगेचच हे मंचुरियन काढून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हलक्या हाताने बाकीचे मंचुरियन सुद्धा तेलामध्ये सोडायचे आणि छान असे तळले गेले की लगेचच काढून घ्यायचे। बाहेर जे मंचुरियन मिळतात त्यामध्ये खायचा रंग वापरलेला असतो, तर इथे आपण अजिबात फूड कलरचा वापर न करता एकदम घरच्या साहित्यात मस्त असे मंचुरियन तयार केलेले आहेत। अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे। हे मंचुरियन चवीला तर अप्रतिम लागतात। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे मंचुरियन जरूर करून पहा। तर यातील एक मंचुरियन मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा किती मस्त कुरकुरीत आणि आतून पोकळ असे तयार झालेले आहेत। हे मंचुरियन तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर सर्व करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।